अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निकालाला 2 दिवस होत नाही तोच खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावरती हल्ला झाल्याची घटना घडली असून या घटनेनं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। राहुल झावरे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या समर्थकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। राहुल झावरे असं या कार्यकर्त्याचं नाव असून हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या या निलेश लंके यांच्या कार्यकर्त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सर्वप्रथम राहुल झावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे 5-6 जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे। एक साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे, कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे। त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिलं गेलेला आहे। मे बी 7 ते 8 जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढची तपासणी, पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत। पारनेर शहरातील बस स्थानकाजवळ झावरे यांच्या 4 चाकी वाहनावर हल्ला करण्यात आला, तसेच त्यांना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण करण्यात आली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लंके यांनी विखेंचा पराभव केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, अहिल्यानगर।